आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मराठी कलाकारांनी एकमेकांचा मान राखावा, कलाकारांनी एकमेकांना हिणवू नये, एकमेकांना मोठं कराल तर तुम्ही मोठे व्हाल, राज ठाकरेंचा मराठी कलाकारांना सल्ला। लता दीदींनी माझ्यावर मुलाप्रमाणे प्रेम केलं, लता दीदींवर लवकरच पुस्तक आणणार, राज ठाकरे यांच्याकडून लता मंगेशकर यांच्या आठवणींना उजाळा। नितेश राणे आणि आमदार टी राजा यांच्या विरोधामध्ये सोलापुरात गुन्हा दाखल, हिंदू जन आक्रोश मोर्चातील प्रक्षोभक भाषणामध्ये दोन समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्यानं गुन्हा नोंद। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडले, हा देखील एक राजकीय भूकंपच। 10 तारखेला निकालाचा दिवस, त्याआधी आजारी पडणं म्हणजे भूकंपाची सुरुवात, संजय राऊतांचा नार्वेकरांना टोला। 9 जानेवारीला दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची बैठक, लोकसभेच्या जागा वाटपाबाबत चर्चा होणार, पटोले, अशोक चव्हाण, संजय राऊत, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांची देखील उपस्थिती राहणार। इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रस्ताव आता केंद्र सरकारला पाठवला। येत्या काळामध्ये इतरही नद्या शुद्धीकरण प्रकल्प राज्य सरकार टप्प्याटप्प्यात हाती घेणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। 8 ते 12 जानेवारी दरम्यान नागपुरातील लक्ष्मीनगर झोनमध्ये पाणी कपात, जलकुंभाचं काम सुरू होणार, पाणी जपून वापरण्याचं महापालिकेचं आवाहन।